स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बरसू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील कथा क्रमांक 17 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 17. तंतुकाराचे दारिद्र्य नाहीसे केले. मंगलवेढ्याला महाराजांचा एक तंतुकार म्हणजे साळी भक्त होता. तो दारिद्र्याने फार पिडला होता. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे. श्री स्वामींची व त्याची सुदैवाने गाठ पडली. तेव्हापासून तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला. सेवा करता करता 3 महिने झाले. श्रींना भक्ताची करुणा आली. एके दिवशी रात्री तंतुकाराच्या स्वप्नात महाराजांनी दर्शन देऊन सांगितले की तुझा बाप पूर्वी मोठा व्यापारी होता. पंढरपुराला यात्रेला गेले असता तो तिकडेच मरण पावला. तुझी आई त्यापूर्वीच मेली. तुझ्या घरच्या मागे तुळशी वृंदावनाखाली तुझ्या बापाने पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे, ते काढून घे. असा चमत्कारिक दृष्टांत पाहून तो साळी जागा झाला. श्रींच्या आज्ञेप्रमाणे घरी जाऊन तुळशी वृंदावनाखाली खणून पाहतो तो त्याला भरपूर धन मिळाले. त्याला अत्यानंद झाला. श्री स्वामींचा तपास करून तंतुकार जंगलात गेला व त्याने श्रींच्या चरणी मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी श्रींच्या पायास अभिषेक केला आणि आशीर्वचन घेऊन पुढे तो आनंदाने संसार करू लागला. हा तंतुकार पुढे मोहळास येऊन राहिला. अशी श्री स्वामींची अगाध लीला आहे. येथे बखर क्रमांक 17 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.